लेनाद. Good morning everyone. I am Sushant and welcome back to the channel. आत्ता वाजले सकाळचे 7 आणि आपण आत्ता निघालो आहे एक शॉर्ट राईडला. शॉर्ट राईड आपली असणार आहे मुळशी तालुक्यामधील मसोबा देवस्थान इथे. चला तर मग राईड सुरू करूया. तर ॲक्च्युली आपल्याला सकाळी 6 वाजता राईडसाठी निघायचं होतं, पण आपल्याला उशीर झालेला आहे आणि आपले सगळे जे रायडर मित्र आहेत ते सगळे आपलं ऑर्चर्ड हॉटेल तिथं आपली वाट बघतात आहेत. तर आत्ता आपण गाडीमध्ये पेट्रोल भरले आणि आपण फर्स्ट मीटअप पॉईंटला निघालो आहे. आपण पोचलो आहे आपल्या पहिल्या मीटअप पॉईंटला, जिथे आपले रायडर मित्र आपला वेट करत आहेत. तर आत्ता आपण मीटअप पॉईंटवरून डेस्टिनेशनला निघालो आहे. आज आपण टोटल 6 रायडर आहोत. खूप दिवसानंतर एवढ्या सकाळी उठून सूर्य बघतोय मी. आपलं ऑफिस वर्क नेहमी US टाईममध्ये चालतं ना, त्याच्यामुळे कसं आहे आपण लवकर उठत नाही, कारण आपलं काम लवकर संपत नाही. ही आपली यावर्षीची पहिली ग्रुप राईड आहे, त्यामुळे आपण आवर्जून उठलो आहे. आता थोडं कन्फ्युजन आहे, आपल्याला सरळ जायचं आहे लवासाच्या रोडला की आपल्याला इथून घ्यायचं आहे राईट. आपण थोडं थांबूयात. तर हे आहेत आपले निलेश भाऊ, जे की आपल्या ग्रुपचे लीडर आहेत. सगळे राईड ऑर्गनाईज करणं, कोऑर्डिनेट करणं हेच करतात. हा जो रोड आहे ना मित्रांनो, हा माझ्यासाठी खूप खास आहे. कारण जेव्हा 2015मध्ये मी माझी फर्स्ट बाईक घेतली होती पल्सर 220F, त्याच्यानंतर सगळ्यात आधी राईड करायला जर मी आलो असेल फ्रेंड संग, तर तो हाच रूट होता. आत्ता आपण आलो आहे मसोबा देवस्थान खारवडे येथे. खूप सुंदर मंदिर आहे. चला, तर आपण आता इथे दर्शन घेतलेलं आहे. आपल्याकडे थोडा टाईम उरला आहे, तर आपण असं ठरवलं की आपण इथून पुढे टेमघरला सुद्धा जाणार आहोत. डॉमिनरचं कसं आहे, सस्पेन्शन थोडे हार्ड आहेत, त्यामुळे कसं आहे खूपच खराब रोड असेल ना, ते राईड करायला एवढी मजा येत नाही डॉमिनरवरती. तर तुमच्याकडे पण डॉमिनर असेल तर तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा.
आपण टेमघर धरणापाशी मस्त फोटोशूट केलेलं आहे आणि आता आपण परत घरी निघालो आहे. तर आता आपल्यातले काही रायडर हे पेरंगुटवरनं लेफ्ट टर्न मारून हिंजवडी मार्गे बानेरला जाणार आहेत आणि आपण पेरंगुटवरनं सरळ जाणार आहे भुगाव मार्गे चांदणी चौक आणि मग कात्रज. जसं आपण डिसाईड केलं त्याप्रमाणे खूप कमी गोष्टी झालेल्या आहेत. पहिल्यांदा आपण डिसाईड केलं की आपण 6 वाजता राईड सुरू करू, पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला 6 वाजता राईड सुरू करता नाही आली. त्याच्यानंतर आम्ही जो रूट निवडला त्या रूटलासुद्धा एवढे खड्डे होते की म्हणजे मूडच गेलं तिथं. ही जी आपली राईड शूट होते ती शूट होती DJI Action 5 Proमधून. तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहे पेरंगुट चौकामध्ये. तर आपले बाकीचे जे रायडर आहेत ते हा जो सरळ रोड दिसतो आहे तिथनं सरळ जाणार आहेत हिंजवडी मार्गे बानेरला आणि हा जो राईट साईड आहे तो भुगाव मार्गे चांदणी चौकातनं कात्रजला जातो. ह्याच नॅरो रोडबद्दल मी आत्ता बोलत होतो. आपण आलो आहे भुगावमध्ये आणि हा जो पर्टिक्युलर पॅच आहे हा फक्त नॅरो आहे, त्याच्यामुळे इथे भरपूर ट्रॅफिक होतं. आला चांदणी चौक. आजच्या राईडची थोडी मिक्स फिलिंग आहे, थोडी चांगली थोडी वाईट. वाईट का तर त्या रस्त्यांमुळे थोडंसं प्रॉब्लेम झाला. बाकी लोकेशन अँड टेमघर धरण सगळं छान होतं. तर तुम्हाला ही राईड कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.